हॅलो फ्रेंड्स, सखी सहेली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। चला मी आज फ्लावर आणि मटारची भाजी बनवायची आहे, जी माझ्या मुलीला खूप आवडते। मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल ॲड करते आहे। तेल थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये फ्लावरचे तुकडे आहे बारीक स्वच्छ निवडून घेतलेले आहे, धुवून घेतलेले आहे, बारीक कट करून घेतलेले आहे। ते त्याला फ्राय करून घेते आहे। बघा काढून घेऊया। नंतर जे तेल राहतं त्याच तेलामध्ये आपण कांदा ॲड करूया। कांदाही आपण 2-3 मिनटं भाजून घेऊया, छान गोल्डन रंग येईपर्यंत त्याला। आणि हे बघा छान भाजले पण गेला आपला कांदा। त्यामध्ये टमाटर ॲड करते। टोमॅटो छान आपण नरम मऊसूत होईपर्यंत आपण त्यामध्ये भाजून घेऊया, कारण की आपल्याला टेक्स्चर खूप क्रीमी लागतं त्याचं। हे बघा छान, बघा किती छान भाजले गेलेले आहे टोमॅटो आपले। आणि आता त्यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे। आपले जे सुके मसाले आहेत आपण नेहमीच्या जेवणात जे वापरतो, हळद, तिखट, मीठ, हे आपण ॲड करून घेऊया आणि छानपैकी भाजून घेऊया। भाजल्यामुळे ना त्याचे रंगतही छान येते आणि स्वादही खूप छान लागतो। सगळे मसाले आपल्याला भाजायचे आहे। भाजून घेतलेले आता मसाले आहे हे पूर्ण, यामध्ये थोडंसं आता मीठ पण ॲड केलेलं आहे। हे बघा छान याला भाजून घेऊ आणि नंतर यामध्ये थोडंसं धना पावडर ॲड करूया आपण। हे बघा मी 1 चम्मच धना पावडर ॲड करते आहे आणि थोडासा काळा मसाला जो आपल्या घरी बनवलेला असतो, किंवा तुम्ही जो रेडीमेड असेल तुमच्याकडे कोणताही कांदा लसूण मसाला किंवा साधा आपला काळा मसाला वापरला तरीही चालेल। आणि तोही मसाला आपण छान भाजून घेऊया। आता ही ग्रेव्ही बनवलेली आहे मी, खोबरं, मगज बी, 2 हिरव्या मिरच्या आहे त्यामध्ये आणि 2-3 काजू आहे। हे मी याची बारीक पेस्ट करून घेतली, मिक्सरमध्ये लावून फिरून घेतलेलं आहे, छान बारीक पेस्ट झालेली आहे। आता ही पेस्ट आहे ना, ही या वाटणामध्ये ॲड करूया आपण। हे मसाले आपण भाजून घेतलेले आहे, आता ही पेस्ट यामध्ये ॲड करू आणि ही पण छान भाजून घेऊया। गॅस आपण सिम ठेवूया, कारण की जास्त मोठ्या गॅसवर जर भाजला तर मसाला खाली चिटकेल आणि जळून जाईल तो आपला मसाला। बघा आता छान मी मसाला हा पूर्ण भाजलेला गेलेला आहे। त्यामध्ये छान मी हिरवेगार मटार ॲड केलेले आहे आणि त्यामध्ये फ्लावर आपण जे फ्राय करून घेतलेले होते ते ॲड केलेले आहे। याला छान भाजून घेऊया। दोघं कोटिंग छान आलं पाहिजे मसाल्याचं, टेस्ट मसाल्याची फ्लावरमध्ये पण आली पाहिजे आणि मटारमध्येही। नंतर थोडंसं मी गरम पाणी केलेलं आहे आणि ते ॲड करते आहे, कारण की गरम पाण्याने ना भाजीला राईचा रंग खूप छान येतो। थंड पाण्याऐवजी गरम पाणीचा वापर करा तुम्ही। आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करूया। हे बघा छानपैकी टेस्ट येते। आणि ही कसुरी मेथी आहे जी मी हातावर चोळून क्रश करून घेतलेली आहे, त्यानंतर भाजीचा स्वाद खूप छान येतो। हे बघा अशा प्रकारे। आता याच्यावरनं मी 2 मिनटं झाकण ठेवून भाजीला तर उकळी काढून घेते भाजीची। 2 मिनटं आपण परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे, 2 मिनटं लागतील त्याला। हे बघा छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे। हे बघा टेक्स्चरही छान आलेलं आहे, बघा किती भाजी छान झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। बघा भाजी किती सुंदर दिसत आहे आपली। थँक्यू फॉर वॉचिंग।